BSF अर्थात सीमा सुरक्षा दलाचा आज 60वा स्थापना दिवस आहे। 1965च्या पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धानंतर देशाच्या सीमांच्या सुरक्षेसाठी 1 डिसेंबर 1965 रोजी BSFची स्थापना करण्यात आली होती। तेव्हापासून दरवर्षी 1 डिसेंबर हा BSFचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो। देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांचं संरक्षण करणं हे या दलाचं मुख्य काम आहे। देशात सीमेपलीकडून होणारी घुसखोरी तसंच अन्य गुन्ह्यांना BSF रोखतं। तसंच दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यातही BSF मोठी भूमिका बजावतं। भारतीय सीमा सुरक्षा दल जगातल्या सर्वात मोठ्या सीमा सुरक्षा दलांपैकी एक आहे। याला देशाच्या सीमा सुरक्षेचा प्रथम रक्षक असंही म्हटलं जातं। सिंह से दहाड़ कर, शंख से पुकार कर, रुके न तू थके न तू, झुके न तू थमे न तू, सदा चले रुके न तू, रुके न तू झुके न तू। सीमा सुरक्षा बल साहस, शौर्यता और बलिदान का प्रतीक। जहां आम नागरिक को नायक बनाया जाता है, जहां हर कदम पर जीत का हुनर सिखाया जाता है। भारत के हर एक जवान के दिल में आपको एक भरोसा मिलेगा। एक भरोसा खुद से, एक भरोसा अपनों से, एक भरोसा अपने देश से। आज एक ऐसा ही पर्व मना रहा है सीमा सुरक्षा बल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी BSFला स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। धैर्य, समर्पण आणि उल्लेखनीय सेवा BSF देत आहे। BSFची सतर्कता आणि त्यांचं धैर्य देशाच्या संरक्षण आणि सुरक्षिततेत मोठं योगदान देत आहेत, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। गृहमंत्री अमित शहा यांनी BSFच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या। BSFच्या जवानांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता कायम देशाच्या सन्मानाचं संरक्षण केलं आहे। त्यांचं शौर्य आणि बलिदान हे येणाऱ्या पिढ्यांना देशसेवेसाठी प्रेरणादायी ठरेल, असं अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। तसंच त्यांनी BSFच्या हुतात्मा जवानांना आदरांजली अर्पण केली आहे।